पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार. सणासुदीला हाच सात्विक आहार. आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार. गारगोटी कोल्हापूर राज्य महामार्गावर राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी गावच्या हद्दीत ठिकपुर्ली गावची प्रसिद्ध बर्फी व्यावसायिकामुळे दररोज प्रचंड वाहतुकीची कोंडी होत आहे. या ठिकाणी 30 ते 35 बर्फीची दुकाने आहेत. बर्फी खरेदीसाठी थांबणाऱ्या वाहनांमुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागत असून याचा त्रास स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना सहन करावा लागत आहे. या व्यावसायिकांनी आपल्या दुकानाच्या जाहिरातीसाठी मोठ्या आकाराच्या नावाच्या पाट्या थेट रस्त्याच्या कडेला ठेवल्याने महामार्गावरील वाहतूक आणखी विस्कळीत होत आहे. अरुंद रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे तसेच पाट्यांमुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथे श्री संत बाळूमामाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात प्रत्येक अमावस्येला मोठी यात्रा भरते, त्यामुळे या रस्त्यावरून हजारो प्रवासी ये जा करत असतात. तसेच सणासुदीच्या काळात व सुट्टीच्या दिवशी येथे वाहनांची संख्या वाढते. यामुळे अपघाताचा धोका वाढत असून अद्याप कोणतीही गंभीर घटना घडलेली नसली तरी प्रशासनाने वेळेत लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाहतूक पोलीस व संबंधित प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या पाट्या हटवाव्यात अशी मागणी वाहन चालक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच सर्व दुकानदारांचा परवाना आहे की नाही तो अन्न भेसळ विभागाने तपासावा अशी मागणी ही प्रवासी वर्गातून होत आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.